रायगडची परिस्थिती काय आहे? काल मोठ्या प्रमाणात पाऊस होता. रायगड पालघर आजही अतिवृष्टीचा इशारा आहे. परिस्थिती रात्रीपासून सुधारत चाललेली आहे आणि रात्रीपासून पाऊस कमी झालेला आहे. थोडा थोडा सरीवरती पाऊस होतोय. जो पूर्व सारखा पाऊस संततधार होती ती आता थांबलेली आहे आणि जनजीवन जे विस्कळीत झालेलं होतं ते पूर्वपदावरती येत आहे. आमचे शासन प्रशासन कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सगळेच लोक कामाला लागलेलो होतो. प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं होतं. अधिकारी वर्ग रात्रंदिवस काम करत होता. त्याच्यामुळे जीवितहानी आमच्याकडं कुठे झाले नाही. फक्त महाडमध्ये एक दोन जीवित एक पोहायला गेला तो वाहून गेला आणि एक खड्ड्यात पडला तो बुडून हे झाला. तर बाकी अशी मोठी जीवितहानी काही कुठं आढळलेलं नाही. महाड नाही महड आणि पाली बल्लालेश्वर अशी दोन ठिकाणं आहेत आणि आमचं महाड वेगळं आहे. तर म्हणे या ठिकाणी पाणी म्हणजे आता सगळीकडेच पाणी झालं होतं. आपण काल पाहिलं पुरं कोकण जलमय झालेलं होतं. पाऊस पण त्याचप्रमाणे सगळीकडे पडलेला होता आणि त्याच्यामुळे हे पाणी झालेलं होतं. पण आता पूर्वपदावर स्थिती आलेली आहे. आता काय अडचणीची बाब राहिलेली नाही. अनेक ठिकाणी दरड कोसळेल असा इशारा किंवा देण्यात आलेला आहे. दरड कोसळल्यात आणि काही कोसळण्याची शक्यता आहे म्हणून सावधानतेचा इशारा दिलेला आहे. आम्ही सगळे अलर्ट आहोत. 15 ऑगस्ट आलेला आहे. यावेळी पालकमंत्री म्हणून झेंडा फडकवणार का? आता सध्या पाऊस आहे. 2 दिवसात पाऊस कमी होऊ द्या मग आमचा भर येईल आणि अधिवेशन झाल्यानंतर मुख्यमंत्री शब्द दिला तो आता आमचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनीता वहिनी आहेत, तिन्ही महायुतीचे नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावत असेल. परंतु तुम्ही शिवसेनेमधनं बाहेर पडा म्हणजे अर्थात उद्धव ठाकरेंची साथ सोडत असताना तुम्ही सातत्यानं म्हटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर तुम्हाला मांडी लावून बसावं लागतंय. कुठेतरी हिंदुत्वाशी ही संपूर्ण खासदारी आहे म्हणून तुम्ही कुठेतरी पक्ष बदल केलेला होता. परंतु आता मात्र ते तुमच्यासोबतच येणार आहेत. आता येणार आहेत का जाणार आहेत ते आता मी सभागृहात गेल्यानंतर बघतो. आमच्या नेत्यांना पण विचारतो आणि मग तुम्हाला योग्य उत्तर देईल. कारण ते दिलेलं योग्य ठरेल. कारण वाऱ्यावरची वरात घेऊन जाणं योग्य. परंतु ज्या गोष्टीसाठी तुम्ही सत्तेतून बाहेर पडला तीच गोष्ट तुम्हाला पुन्हा चिकटते. राजकारणामध्ये सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल, दुपारचं संध्याकाळी कुठं असेल, संध्याकाळचं परत सकाळी कुठं असेल आज तुम्ही आम्ही कोणच सांगू शकत नाही. हे सूत्र उद्धव ठाकरे लागू होईल. हे बघूया मग ते वरचे नेते केंद्रातले आणि राज्यातले ठरवतील. एकनाथ शिंदेना काल जाणार का? आमच्या नेत्यांना विचारू आम्ही काळजी करू. एकनाथ शिंदेना काल डिस्चार्ज मिळालेला आहे. त्यांची प्रकृती आता चांगली आहे, व्यवस्थित आहे. गोरगरिबांच्या कृपाशीर्वादाने ते उद्यापासून सभापती दिल्लीला जाणार अशी पण माहिती. जेव्हा पण दिल्लीला जातो मोठी बातमी घेऊन बघूया. आता मी त्यांना विचारतो आणि सावित्री नदी आता पूर्वपदावरती आहे. काळजी करायचं कारण नाही आहे आणि आमची सगळी यंत्रणा अलर्ट आहे. काय काळजी करू नका. धन्यवाद.